नमस्कार. आपण पाहत आहात सम्यक क्रांती यूट्यूब चॅनल. माधव गायकवाड. बंधू आणि भगिनी आणि मित्रांनो, संपूर्ण भारतभर महाराष्ट्रातील असणाऱ्या वेगवेगळ्या पक्षांच्या नेत्यांच्या संदर्भामध्ये संपूर्ण भारतभर कधी फारशी चर्चा होत नाही. एक देवेंद्रजी फडणवीस साहेब यांची एक चर्चा संपूर्ण भारतभर होत असेल असे वाटते, परंतु संपूर्ण भारतभर म्हणजे संपूर्ण भारतातील माध्यमामध्ये चर्चा चालू आहे ती माननीय अजित पवार यांची. कारण असं घडलं आहे की सोलापूर जिल्ह्यातील कुर्डू या गावामध्ये गावकरी मुरुम उपसत होते आणि गावातल्याच रस्त्यामध्ये तो मुरुम टाकत होते, अशा पद्धतीचं त्यांचं म्हणणं आहे. आणि या मुरुम उपशाच्या संदर्भामध्ये नुकत्याच नवीन ज्या IPS परीक्षा पास होऊन आपल्या कर्तव्यावर हजर झालेल्या आहेत अशा मॅडम म्हणजे IPS अधिकारी आणि त्या DYSP या पोलीस खात्यामधील फार मोठ्या पदावरच्या या मॅडम त्या गावामध्ये त्या मुरुम काढतात, त्या स्थळी हजर होतात आणि कारवाई थांबवण्याचा त्या ठिकाणी आदेश देतात. परंतु गावकरी आणि त्या ठिकाणी उपस्थित असणारे राष्ट्रवादी अजित पवार यांचे कार्यकर्ते यांच्यामध्ये बाचाबाची होते. त्या ठिकाणी तहसीलदार आणि तलाठी वगैरे ते हजर असतात आणि या पोलीस अधिकारी देखील हजर असतात आणि गावकरी आणि अजित पवार यांचे कार्यकर्ते यांच्यामध्ये बाचाबाची होते. आणि त्यातील एका अजित पवारांच्या खास कार्यकर्त्यांनी डायरेक्ट अजित पवारांना फोन लावला आणि अजित पवारांना काय त्यांनी सांगितले तिथील परिस्थिती. आणि त्याच कार्यकर्त्याच्या मोबाईलवर अजित पवारांनी त्या अंजना कृष्णा ज्या DYSP आहेत त्या अंजनी कृष्णा यांच्याशी त्यांनी जो वार्तालाप केला आणि तो जो व्हिडिओ प्रसिद्ध झाला भारतभर आणि मग त्याची चर्चा आता संपूर्ण भारतभर चर्चा चालू आहे. कारण जी चांगल्या प्रकारची हिंदी येत नाही असं म्हणता येईल किंवा एकेरी भाषेचा उल्लेख केला, तेरे को दिखाएगा, तेरे को एक्शन लेगा, तुम्हारी इतनी हिम्मत, तुम्हारी इतनी डेअरिंग, अशा पद्धतीचं दमबाजीचं संभाषण प्रसिद्ध झालेलं आहे. खरं म्हणजे IPS परीक्षा पास होणं ही काही साधी गोष्ट नाही. शेकडो पुस्तकांचं वाचन त्यांनी केलेलं असतं. संपूर्ण भारताचा भूगोल इतिहास त्यांना माहीत असतो, त्या संदर्भात ते अभ्यास करतात. एवढंच नाही तर जगाचा भूगोल इतिहासाची माहिती त्या अभ्यासक्रमामध्ये असते आणि अत्यंत परिश्रम घेऊन रात्रंदिवस जागून कठोर अभ्यास करून असे मुलं मुली या परीक्षा पास होतात आणि एका उच्च पदावर त्या विराजमान होतात. तशाच पद्धतीने या अंजना कृष्णा या भारतामध्ये 355वा त्यांचा नंबर आला होता आणि महाराष्ट्र कॅडरमध्ये त्यांची नियुक्ती झाली. आणि अजित पवारांनी त्यांच्या संदर्भात असं एकेरी भाषा केली, ती अनेकांना आवडली नाही आणि मग चर्चेचा विषय सुरू झालेला आहे की एक कार्यकर्ता डायरेक्ट अजित पवारांना फोन करतो. मग तो कार्यकर्ता किती ग्रेट असावा, कारण ते डायरेक्ट अजित पवारांनी त्यांचा फोन उचलला. आणि खरं म्हणजे अजित पवारांनी त्या ठिकाणी असणाऱ्या जिल्हाधिकाऱ्यांना फोन करून विचारलं पाहिजे होतं का तुमच्या त्या अमक्या काय झालेलं आहे. पण त्या कार्यकर्त्यांच्या फोनवर त्यांनी त्या मॅडमशी एकेरी भाषेत आणि दमदाटी करण्याचा जो प्रयत्न केला तो उभा महाराष्ट्र उभा भारत पाहत आहे आणि त्याच्यावर चर्चा चालू आहे. तर खरं म्हणजे हे पवार कुटुंबीय एक माननीय प्रकाश आंबेडकर म्हणतात की हे सरंजामी मराठा अशी जी कुटुंब आहेत महाराष्ट्रामध्ये त्यापैकी एक पवार कुटुंबीय की जे म्हणजे ते जमीनदार आहेत, ते उद्योगपती आहेत, ते कारखानदार आहेत आणि ते मोठे राजकारणी आहेत आणि
लोक त्यांना निवडून देतात. आणि त्यांचा मुकेश अंबानीपासून तर गौतम अदानीपासून तर भारताचे सर्वोच्च नेते जे नरेंद्र मोदी साहेब आहेत त्यांच्यापर्यंत त्यांची चालते. तर अशा एका मोठ्या कुटुंबाचे आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री, आता मित्र बंधू आणि भगिनींनो, उपमुख्यमंत्रीपद हे संविधानामध्ये मुळातच नाही आहे. उपमुख्यपद असा काही संविधानामध्ये प्रकार नाही. अजित पवार खरं म्हणजे हे मंत्रीच आहेत, कॅबिनेट मंत्री आहेत आणि त्यांच्याकडे अर्थ खाता आहे व नियोजन खाता आहे. परंतु उपमुख्यमंत्री हे ज्या वेळेला राजकीय परिस्थिती निर्माण होते आणि 2-3 वरिष्ठ नेते असतात, बलाढ्य नेते असतात, त्यांच्या मागं आमदारांची मोठी संख्या असते आणि कोणाला तरी एखादा मुख्यमंत्री करायचं असतं आणि म्हणून त्याची एक समजूत काढण्यासाठी किंवा त्याला एक मोठं मन देण्यासाठी हे उपमुख्यमंत्रीपद निर्माण केलेलं आहे. असं उपमुख्यमंत्रीपद असं मुळातच संविधानामध्ये नाही. तर या ठिकाणी तर 2-2 उपमुख्यमंत्री आहेत, कारण तशा पद्धतीने राजकीय अवस्था या महाराष्ट्रामध्ये झालेले 3 पक्षाचं सरकार असल्यामुळे हे 2 उपमुख्यमंत्री आणि 1 मुख्यमंत्री, तेव्हा उपमुख्यमंत्री हे संविधानामध्ये पदच नाही. तर अशा माननीय अजित पवारांनी त्या अधिकाऱ्याबरोबर जे तरुण की जे जी मुलगी आहे ती अजित पवारांच्या मुलीच्या वयाची आहे आणि हे सगळं असताना आणि इतक्या वर्ष ते सत्तेमध्ये असताना एका पोलीस अधिकाऱ्याबरोबर कसं बोलायचं, किंवा एक महिला आहे, तेव्हा या ठिकाणी माननीय प्रकाश आंबेडकर म्हणतात त्याप्रमाणे यांचा अवमान झाला की त्या मुलीने त्या IPS अधिकाऱ्यांनी सांगितलं, DYSPने सांगितलं की तुम्ही माझ्या मोबाईलवर फोन करा. त्याचा राग आला अजित पवारांना की एक मामूली ही पोलीस अधिकारी मला उलटं बोलते आणि म्हणून ते चिडले, तरी पे ॲक्शन लेगा जे वगैरे वगैरे. तर अशा पद्धतीने एक भारतभर चर्चा चालू झाली आणि मग समाजसेविका अंजनी दमानिया यांनी या प्रकरणामध्ये लक्ष घातलं. ते आता कोर्टामध्ये देखील जाणार आहेत आणि अंजनी दमानिया म्हणतात की हे राष्ट्रवादी म्हणजे अजित पवार गट यांचे जे कार्यकर्ते आहेत, जसं बीडमध्ये जे धनंजय मुंडेंचे सगळे मित्रमंडळी आहेत ते आता जेलमध्ये आहेत, तर ते सगळे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते नेते होते. तसाच प्रकार त्या सोलापूर जिल्ह्यातील त्या भागामध्ये आहे, करमाळा आणि त्या भागामध्ये बीडसारखाच प्रकार त्या ठिकाणी आहे आणि तशाच प्रकारचे ते वाल्मिक कराड आणि अशी मंडळी त्या ठिकाणी आहेत असं अंजनी दमानिया म्हणतात. आणि या सर्वांना हे सर्व जी मंडळी आहेत ती माननीय अजित पवार यांच्या पक्षामध्ये आहेत आणि माननीय अजित पवारांना ते डायरेक्ट फोन लावू शकतात. आणि मग पहा की ज्या व्यक्तीने माननीय अजित पवारांना डायरेक्ट फोन लावला तर त्यांची वट काय मोठी आहे. आणि मग त्यामुळं अर्थातच स्थानिक जे शासकीय कर्मचारी आहेत ते त्यांच्यावर आदमीने वागत असतील, परंतु एखादीच अशी कर्तव्यावर नव्यानेच रुजू झालेली आणि असे काही खमके अधिकारी असतात की ते कोणाची पर्वा करत नाहीत आणि आपली ड्युटी ते योग्य पार पडत असतात, कोणाच्या दबावावर ते झुकत नाहीत. तसाच हा प्रकार या अंजनी दमानिया अंजनी कृष्णा यांनी केलेला आहे आणि ही चर्चा संपूर्ण भारतभर चालू आहे. तेव्हा या ठिकाणी अजित पवारांचं चुकलंच असं अनेकांना वाटतंय, परंतु अजित पवारांच्या समर्थनासाठी अजित पवारांनी जी भाषा वापरली आणि त्यांच्या समर्थनासाठी विधान परिषदेचे आमदार मिटकरी हे पुढे आले, त्यांनी तर कहर केला. ते म्हणाले या मॅडमची ते कशा पास झाल्या ती चौकशी केली पाहिजे, तसं त्यांनी पत्र लिहिलं होतं. नंतर त्यांनी आता माघार घेतली, दिलगिरी व्यक्त केली. तर सांगायचा मतलब असा आहे की आपला नेता जरी काही चुकला आणि त्याच्या समर्थनासाठी पुढे यायचं आणि मग काही बाई बोलायचं की त्यांना असं वाटतं की आपला बॉस आपल्यावर खुश होईल व आपल्याला मंत्रिपद मिळेल किंवा आपल्याला विधान परिषद मिळेल. आणि म्हणून जे चमचेगिरी करणारे हुजरीगिरी करणारे जे काही असे कार्यकर्ते असतात त्यांचं देखील प्रदर्शन या महाराष्ट्राने पाहिलेलं आहे. तेव्हा या पुढील काळामध्ये आता या प्रकरण कसं वळण घेते ते पाहूया. मुख्यमंत्री साहेबांनी देखील एक त्या भूमिका मांडलेली आणि ती जे अंजनी कृष्णा मॅडम आहेत त्यांची जे त्यांनी बाजू घेतली आहे आणि सोलापूरचे जे जिल्हाधिकारी आहेत त्यांचा देखील आता अहवाल म्हणणं आला आहे की त्या ठिकाणी
तो वाळू उपसा जो म्हणजे मुरुम उपसा जो चालला होता त्याची परवानगी घेतली नाही, परंतु त्या ठिकाणी ते खोटं अजित पवारांना त्यांनी त्या गावच्या त्यांच्या कार्यकर्त्यांनी सांगितलं, त्यांची दिशाभूल केली अजित पवारची असे म्हणता येईल. तेव्हा या संपूर्ण भारतभर गाजत आहे ही अंजनी कृष्णा या IPS अधिकारी आणि गाजत आहेत महाराष्ट्राचे एक नेते अजित पवार साहेब. तेव्हा अजित पवार अनेक वेळाला अनेक वादामध्ये अडकतात, अनेक वेळाला ते अशा पद्धतीचे वागतात. तसाच आता देखील त्यांनी प्रकार केलेला आहे आणि एक आपली प्रतिमा अशी वेगळ्या पद्धतीचीच आहे हे त्यांनी एकदा सिद्ध केलेलं आहे. तेव्हा या पुढील काळामध्ये जे सरकारी अधिकारी आहेत त्यांनी अशी हिंमत ही ठेवली पाहिजे या मॅडमप्रमाणे. तर एक सरंजामी पद्धतीची वृत्ती किंवा एक मी एक एवढा मोठ्या पदावर असताना मला तुम्ही ओळखलं नाही असा एक त्यांचा युग म्हणा किंवा त्यांचा अहंभाव जागा झाला आणि त्यांनी तशा पद्धतीने त्या मॅडमला दम दिला. तेव्हा कशा पद्धतीचे राज्यकर्ते महाराष्ट्र यापुढील काळामध्ये पाहणार आहे हे देखील समस्त गरीब जनता पाहत आहे. तेव्हा अशा पद्धतीचे व्हिडिओ घेऊन मी आपल्यासमोर वारंवार येत असतो. तरी कृपया माझ्या या व्हिडिओला लाईक करा आणि आपण जर नवीन असाल, हा व्हिडिओ आपण पहिल्यांदाच पाहत असाल तर माझ्या सम्यक क्रांती यूट्यूब चॅनल माधव गायकवाड या माझ्या चॅनलला आपण सबस्क्राईब करा. धन्यवाद.